मध्यरात्री पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा। 29 जुगारी ताब्यात, 4,67,000चा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत 29 जणांना ताब्यात घेतले। या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटरसायकली आणि जुगाराचे साहित्य असा तब्बल 4,67,010 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 7 मे 2026 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक श्री मुमुक्का सुदर्शन यांना शक्कर चौक रेल्वे स्टेशन रोड लगत असलेल्या पत्राच्या शेडमध्ये 3 पत्ती नावाचा हारजीतचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यांनी तत्काळ भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी जगदीश मुलगीर यांना कारवाईचे आदेश दिले। यानंतर सपोनी जगदीश मुलगीर यांनी पोलीस कर्मचारी दिलीप शिंदे, नंदकुमार पठारे, प्रमोद लहारे आदींच्या पथकासह संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला। पोलिसांनी वेढा घालत जुगार खेळणाऱ्या 29 जणांना रंगेहात पकडले। झडती दरम्यान आरोपीकडून 2,03,010 रुपये रोख रक्कम, 24 मोबाईल, 6 मोटरसायकल तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले। एकूण मुद्देमालाची किंमत 4,67,010 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र टकले यांनी फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे जुगार अधिनियम कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुमुक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टेपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भानुदास सोनवणे हे करत आहे।